मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, दिशा सालियान हिचं संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण आणि त्या प्रकरणामध्ये ज्या लोकांचं नाव आतापर्यंत घेतलं जात होतं त्यात फक्त आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही साथीदार अशाच एक मोजक्या लोकांचं नाव आतापर्यंत मीडियामध्ये आणि हायकोर्टमध्ये जी याचिका दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये ॲड केलं गेलेलं होतं। पण आता सतीश सालियान म्हणजे दिशा सालियान हिचे वडील आणि त्यांचे वकील निलेश ओझा या दोघांनी मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडे एक FIR दाखल केली आहे आणि त्या FIR मध्ये आदित्य ठाकरे त्यांचे साथीदार यांच्यासोबतच उद्धव ठाकरे यांचं नावसुद्धा त्या FIR मध्ये दाखल केलं गेलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, आता हा मुद्दा हा थेटपणे उद्धव ठाकरे यांच्याशी जोडला गेलेला आहे। कारण आतापर्यंत तुम्ही जर पाहाल तर उद्धव ठाकरेंवर आरोप लागत होते, त्यांचं नावसुद्धा या केसमध्ये घेतलं जात होतं की इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी अनेक सरकारी यंत्रणांचा उपयोग केला। ते स्वतः मुख्यमंत्री असल्यामुळे सर्व सरकारी ज्या काही त्यांना पॉवर यूज करता येतील त्या सर्व ताकद त्याने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्याचा उपयोग केलेला होता आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत होती। पण तरीसुद्धा त्यांचं नाव कोणत्याही प्रकारे एकाही केसमध्ये ॲड केलं गेलेलं नव्हतं। पण आता उद्धव ठाकरे यांचं नाव हे FIR मध्ये दाखल केलं गेलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे दोघं दिशा सालियान या आत्महत्येच्या प्रकरणात, संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणात अजून जास्त अडकण्याचा एक शंका माझ्या मनात आता येऊ लागलेली आहे। कारण मित्रांनो, सतीश सालियान यांनी जी एक बॉम्बे हायकोर्टमध्ये म्हणजे मुंबई हायकोर्टमध्ये जी एक याचिका दाखल केली आहे आणि त्यात आदित्य ठाकरे त्यांचे साथीदार म्हणजे जे काही अभिनेता वगैरे त्या पार्टीमध्ये सामील होते असा त्यांचा दावा आहे, त्या सगळ्यांवर जी याचिका दाखल केली आहे त्यांनी, त्यामुळे ही जी केस आहे ही फार मजबूत झाली। कारण सतीश सालियान यांच्या अगोदर निलेश ओझांनी सुद्धा एक याचिका हायकोर्टमध्ये दाखल केलेली होती आणि त्यात त्यांनी एक मागणी केलेली होती की दिशा सालियान या संशयास्पद आत्महत्येच्या प्रकरणात एक आदित्य ठाकरे हे थेटपणे सम्मिलित होते आणि त्यामुळे त्यांना अटक करून त्यांची विचारपूस तपासणी करण्यात यावी यासाठी त्यांनी एक याचिका दाखल केलेली होती। ती याचिका जरी हायकोर्टने स्वीकार केलेली असली तरीसुद्धा त्यांना अद्यापही हायकोर्टमध्ये हे प्रूफ करून दाखवायचं होतं की त्यांचं त्या पीडितेशी डायरेक्टली काय संबंध आहे आणि त्या संबंधांमुळेच मग ते याचिका वगैरे दाखल करतायत आणि मग त्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे। अशा प्रकारचे एक जे काही पुरावे आहेत ते निलेश ओझा यांना कोर्टामध्ये सादर करायचे होते। त्यामुळं कुठेतरी हा केस आदित्य ठाकरे यांच्या बाजूने सुद्धा मजबूत होता। पण ज्या क्षणी सतीश सालियान यांनी स्वतः या केसमध्ये समोर येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुद्धा बॉम्बे हायकोर्टमध्ये ही याचिका दाखल केली आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट आरोप लावले आणि वकील म्हणून निलेश ओझा यांनाच आपली बाजू मांडण्यासाठी हायकोर्टमध्ये त्यांनी परवानगी दिली, नियुक्ती केली। त्यामुळे निलेश ओझा यांचा जो मार्ग होता आदित्य ठाकरे यांच्या विरोधात जो काही केस ते लढवण्यास पाहत होते त्यासाठी त्यांचा मार्ग हा पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे। आणि मित्रांनो, FIR मध्ये जे गंभीर आरोप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर लावलेत त्यामुळे असं आपल्याला स्पष्टपणे आता म्हणता येईल की पहिल्यांदाच ठाकरे परिवारातील एका व्यक्तीवर इतके गंभीर आरोप लागलेत आणि कोणत्याही क्षणी म्हणजे हायकोर्टमध्ये जेव्हा याची हिअरिंग होईल आणि पुरावे वगैरे सादर केले जातील तर आदित्य ठाकरे यांना अटकसुद्धा होऊ शकते। कारण FIR मध्ये थेटपणे निलेश ओझा यांनी नमूद केलेलं आहे की ड्रग्स डीलमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांचा हात होता। या डीलमध्ये करोडो रुपयांची जी काही एक लेनदेन आहे ती झालेली आहे, याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा त्यांनी पोलिसांना दिली आहे अशी माहिती त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे। त्यामुळे एक नार्कोटिक्स ब्युरोसुद्धा आता या केसमध्ये उडी टाकण्याचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत। आणि मित्रांनो, मला ना या गोष्टीवरून एक आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आठवलं। नागपूरच्या दंगे जेव्हा झाले त्या दंग्यांमध्ये आदित्य ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं होतं की जेव्हाही असे दंगे वगैरे होणार असतात तेव्हा असे दंगे घडवण्यासाठी जे काही वातावरण निर्माण केलं जातं या वातावरण निर्मितीच्या सगळ्याच बातम्या याच्या 2 फायली तयार होतात। एक होम मिनिस्ट्रीकडे जाते, गृहमंत्रालयाकडे जाते आणि एक स्वतः मुख्यमंत्री यांच्या ऑफिसमध्ये येते। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना सर्व काही बातम्या अगोदरच माहिती असतील आणि तरीसुद्धा त्याने नागपूर दंगे जे काही झाले त्याला रोखण्यासाठी काहीही का नाही केलं, योग्य ते पावलं त्यांनी उचलली पाहिजे होती। त्यामुळे हेच जी प्रोसेस आहे ती या ड्रग्स डीलमध्ये सुद्धा लागू होते। कारण मुंबईसारख्या शहरांमध्ये जर अशा प्रकारची ड्रग्स डील होत असेल
तर सर्वात पहिली बातमी त्याची फाईल ही मुख्यमंत्र्यांकडे जात असणार. त्यामुळे त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुद्धा ही फाईल त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या टेबलवर गेली असेल. मग तरीसुद्धा आपल्या मुलाचं त्या फाईलमध्ये नाव आहे म्हणून त्यांनी ती फाईल मुद्दामून दाबली होती का? आणि मग त्यावेळीचे पोलीस कमिशनर जे परमवीर सिंग होते त्यांनीसुद्धा ज्या काही केसेसमध्ये आपला रोल एक उद्धव ठाकरे यांच्या वतीने निभावला, वेगवेगळे केसेस दाबण्याचा प्रयत्न केला. या ड्रग डीलचा केस असेल, दिशा सालियानीचा केस असेल, अशा अनेक केसेस. मग परमवीर सिंग असतील, परत ते सचिन वाझे असतील, यालासुद्धा 16 वर्षाचं निलंबित त्याच्यावर असताना आणि जवळजवळ त्याच्यावर एक हत्या प्रकरणात कोर्टाने त्याला दोषीसुद्धा ठरवलेलं होतं. आणि अशा व्यक्तीला तुम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नियुक्त करता, त्याला डायरेक्टली इतक्या मोठ्या पदावर बसवता. यामागचं कारण काय होतं? याच्यासाठी सुद्धा FIRमध्ये एक याचिका दाखल केली गेलेली आणि विचारलं गेलेलं आहे थेटपणे की उद्धव ठाकरे यांचा रोल हा किती मोठा असेल या केसमध्ये. कारण तुम्ही सचिन वाझेसारख्या एखाद्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला इतक्या मोठ्या पदावर बसवता, यामागचं कारण एकच निघतं की तुम्हाला एक कठपुतली पाहिजे होती ज्याला की तुम्ही कंट्रोल करू शकाल आणि संपूर्ण जे काही एक क्रिमिनल वर्ल्ड असतो त्याच्यात पैसे कमवण्यासाठी म्हणा किंवा वेगवेगळे प्रकरण असतील त्या प्रकरणाला उघड करण्यासाठी किंवा काही प्रकरण आपल्या हितासाठी दाबण्यासाठी असा एक व्यक्ती त्यांना पाहिजे होता जो की आपलं प्रत्येक जे काही हुकूम असेल ते शांतपणे निमूटपणे मान्य करेल. आणि अशाच प्रकारचा व्यक्ती हा सचिन वाझे होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा सुद्धा रोल या दिशा सालियान केसमध्ये आणि इतर हे ड्रग्सचे जे काही केस आता हळूहळू उघडीस येत आहेत या केसेसमध्ये सुद्धा एक मोठा सहभाग दिसून येतोय जो की FIRमध्ये निलेश ओझा आणि दिशा सालियान हिच्या पित्यांनी नमूद केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो मला असं आता वाटायला लागलंय की दिशा सालियान या एका प्रकरणामुळं अनेक प्रकरण हळूहळू आपल्यासमोर येणार आहेत आणि हे त्या फटाक्यांच्या एका रीलप्रमाणे झालं आहे. फक्त एक वात पेटवली की ज्या प्रकारे एका रेषेत जे फटाके फुटतात ना, ज्या प्रकारे एक गडगडाट सुरू होतो फटाक्यांचा, तशाच प्रकारे या नवनवीन प्रकरण आपल्या समोर येणार आहेत. आणि महाविकास आघाडीच्या सरकार दरम्यान कशा प्रकारे हा पूर्ण गेम खेळला गेला, तो नाईट लाईफ असेल, ड्रगचे डील्स असतील, परत हे हत्या प्रकरण, बलात्कारचं प्रकरण असेल, अशा अनेक नवनवीन केसेस आपल्या समोर येणार आहेत. आणि लवकरच आदित्य ठाकरेंना अटक होऊ शकते असा माझा एक अंदाज आहे. कारण इतके प्रबळ पुरावे असताना कोर्टावर सुद्धा फार मोठा प्रेशर आहे. दिल्लीच्या हायकोर्टच्या जजच्या घरात ज्या प्रकारे पैसे सापडलेत आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशनसाठी जी पॅनल बसवली आहे त्याच्यामुळे हायकोर्टच्या जज किंवा न्यायाधीश जे असतात, ही पूर्ण कलेजियम सिस्टम जी असते त्याच्यावर सुद्धा एक जनतेची शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तरदायित्व हे जनतेसाठी अजून जास्त वाढले हे न्यायालयाला सुद्धा चांगलं माहिती आहे. त्यामुळे आपले कितीही एखाद्या नेत्यासोबत चांगले संबंध असले तरीसुद्धा आता हे दिशा सालियान याचं प्रकरण दाबता येणार नाही आणि त्या प्रकरणावर काहीतरी कारवाई ही न्यायालयाला सुद्धा करावी लागणार आहे. आणि त्यामुळं या केसमध्ये पुढे किती डेव्हलपमेंट होईल याविषयी मी नाही बोलू शकत, पण अद्याप तरी जे पुरावे आपल्यासमोर आहेत त्या कारणांना बघून, त्या सगळ्या पुराव्यांना पाहून आदित्य ठाकरे यांना अटक तरी होऊ शकते असं स्पष्टपणे आपण आता बोलू शकतो. कारण तितका प्रेशर आता हायकोर्टवर आहे आणि असा निर्णय आता न्यायाधीशांना घ्यावा लागेल असं मला वाटतंय. आता भविष्यात कळेलच की या केसमध्ये पुढे काय काय डेव्हलपमेंट होते आणि राज्य सरकार कशा प्रकारे आपली बाजू या केसमध्ये निभावणार आहे. कारण तुम्ही जर पाहाल तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा जास्त काही डेव्हलपमेंट या केसमध्ये झालेली नव्हती. त्यामुळे असं वाटलं की शायद हे ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न होतोय, तुम्हीही आम्हाला काही बोलू नका, आम्हीही तुम्हाला काही बोलत नाही, आणि मग एकमेकांना डिवचण्यापेक्षा आपण एकमेकांचा हात धरूया, एकमेकांचे जे काही आरोप प्रत्यारोप असतील ते शांत करून जेवढं काही सुरळीतपणे राजकारण करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची डील झाल्यासारखं वाटत होतं. पण आता सतीश सालियाने स्वतः या केसमध्ये आलेले आहेत आणि ते आलेत आणि त्यांनासुद्धा कोणाचा तरी सपोर्ट आहे असं वाटतंय. कारण एखादा व्यक्ती अचानक एवढ्या मोठ्या केसमध्ये येणार नाही. 5 वर्षांनंतर एखादा व्यक्ती अचानक आता समोर येऊन म्हणतोय की माझ्या मुलीची आत्महत्या झाली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता, नंतर तिची हत्या करण्यात आली होती आणि त्या हत्येमध्ये, त्या बलात्कारामध्ये त्यावेळीचे मुख्यमंत्रीचा मुलगा मंत्री असलेले आदित्य ठाकरेसुद्धा सामील होते. त्यामुळे इतके गंभीर आरोप जेव्हा एखादा व्यक्ती करतो तेव्हा त्याला पॉलिटिकल सपोर्ट हे आहेच म्हणजे आहेच हे आपल्याला मान्य करावं लागतं. आणि मग ते पॉलिटिकल सपोर्ट कोणाकडून आहे
ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते एकनाथ शिंदे आहेत किंवा अजून कोणीतरी व्यक्ती आहे. आता त्यामुळं असं म्हणावं लागतं की सरकारसुद्धा याच्यात मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या प्रकरणावर शेवटचा फुलस्टॉप लावण्यासाठी प्रयत्नशील झालेली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या आता सुरू केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा अपेक्षा करू शकतो की या केसमध्ये आता लवकरच आपल्याला एक फार मोठी डेव्हलपमेंट होताना दिसू शकते. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल, पुढे काय घडू शकतं आणि आदित्य ठाकरे यांना अटक होऊ शकते का, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.